इफ्तार पार्टीसाठी प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी आपण बोलवलं। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रबोधांना पाटील यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। अखिल भारतीय छावा युवा संघटनेच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन स्वर्गीय अण्णासाहेब जावडे पाटील यांच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला जी प्रेरणा मिळाली, समाजसेवेचं एक वेळं मनापासून समाजसेवा करावी असं वेळ स्वर्गीय अण्णासाहेब जावडे पाटील यांनी आम्हाला लावलं। त्या माध्यमातून आजपर्यंत विविध क्षेत्रात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीनं आम्ही काम करतो। प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या निमित्तानं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या भावना या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी कार्य करण्याचं एक उद्दिष्ट डोक्यासमोर ठेवून सतत कार्य करावं आणि त्या कार्यातून एक ऊर्जा मिळते। राजकीय क्षेत्रात लोक कार्य करत असताना त्या ठिकाणी काहीतरी मिळेल या माध्यमातून कार्य करतात, परंतु निस्वार्थ भावनेने काम करावं आणि त्या कामाचा एक आनंद वेगळा असतो। म्हणून आज या प्रसंगी मराठा पाटील समाजाचे अध्यक्ष सूर्यवंशी काका, ज्येष्ठ पत्रकार नूरुद्दीन मुलाजी काका, सलाउद्दीन काका, आमच्या वनकोटे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य भरतभाऊ चौधरी, कासुद्याचे माजी सरपंच नंदूभाऊ पैलवान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जितूभाऊ चितोडे, मुख्तार पैलवान, शहराध्यक्ष अनिलभाऊ चितोडे, विजूभाऊ, आमचे मित्र जलालभाऊ, सुनील परदेशी, सुरेश चौधरी व सर्वांनी व्यासपीठ कासुद्या नगरीचे उपसरपंच बापू सोनवणे, सरपंच बंटीभाऊ चौधरी, परंतु बंटीभाऊ चौधरी थोड्या वेगळ्या कार्यक्रमात असल्या कारणानं बाहेरगावी असल्यानं ते येऊ शकले नाहीत। त्यांचा या ठिकाणी फोन येऊन गेला। कासुदा पोलीस स्टेशनचे API साहेब, PSI खुडे साहेब या सर्वांना आपण निमंत्रित केलं आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवलं। उपवास संपल्यानंतर या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन छोटेखानी का असेना, माझ्या ताकदीप्रमाणे का असेना, माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीप्रमाणे या ठिकाणी थोडक्यात का असेना करण्याचा प्रयत्न केला आणि आपले कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी राहावेत, या सद्भावना आपल्याकडून मिळाव्यात या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन आज केलं। येणाऱ्या उद्याच्या ईदसाठी आपल्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये ईद मुबारक म्हणून मी या ठिकाणी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। छावा तालुकाध्यक्ष छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष उमेश दादा यांनी आज इफ्तार पार्टीचे आयोजन केले। उमेश दादा, इफ्तार पार्टी म्हणजे काय? सकाळी सूर्योदयापासून तर संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत कडक उपवास ठेवला जातो आणि तो उपवास सोडायच्या वेळेला एक आकोपार थोडासा नाश्ता तो जो दिला जातो त्याला ते इफ्तार म्हणतात। इफ्तारचं महत्त्व असं आहे, मुस्लिम धर्मामध्ये धर्मगुरूंनी असं सांगितलंय का दिवसभर उपवास केल्याने
आपल्याला ती जाणीव झाली पाहिजे का समाजामध्ये जे दुर्बल लोक आहेत, आर्थिक परिस्थिती बरोबर नसले, श्रमिक असे जे लोक आहेत, त्यांना दिवसभर 2 वेळचं जेवण करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, त्या कष्टाची जाणीव व्हावी म्हणून हा दिवसभर उपवास असतो. काही लोकांचे उन्हाळ्यामध्ये होट सुद्धा पापडी होऊन जाते, कारण एवढा कडक उन्हाळा असतो आणि त्याची ती जाणीव होते प्रत्येकाला. जे बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती अशा लोकांना ती जाणीव व्हावी का आपल्या समाजामध्ये असे सुद्धा गरीब लोक आहेत का त्यांना दिवसभर पाणी पिण्यासाठी सुद्धा किती मेहनत, किती श्रम घ्यावं लागते. त्या उपकाराची जाणीव म्हणून हा रोजा, महिनाभराचा रोजा आणि त्या सणाचं महत्त्व आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे अतिशय आपल्या समाजामध्ये गरीब लोकांची जाणीव करून देणारा हा उत्सव आहे, सण आहे आणि त्या सणाचं विशेष महत्त्वाचं आहे. आणि जो संध्याकाळी उपवास सोडतो आपण, त्याला जी मदत करतो किंवा त्याला जी आपण हे फराळ वगैरे देतो, तर त्या फराळाचं एवढं महत्त्व आहे का हे जे रोजा करतात दिवसभर, त्याच्यापेक्षा रोजाच्या ठिकाणी जे त्यांना फराळाचं आणून देतात त्यांना सुद्धा याचं पुण्य भेटतं. उमेश दादाने आज खूप मोठं पुण्य मिळवलं आहे, बरोबर आहे म्हणलं की. तर असा या पुण्यवान माणसाने हा अतिशय छान कार्यक्रम आयोजित केला. मी मोदींना शुभेच्छा देतो. उद्याच्या रमजानीच्या आपल्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो. आपल्या गावात असाच तालुका कायम राहावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मला अध्यक्ष सांगितलं या कार्यक्रमाचं याच्याबद्दल आभार मानतो. सर्वानंद पाटिल आए हुए सभी हिंदू मुस्लिम भाइयों, आज अफ्तार का प्रोग्राम खावा संगठन ने रखा. यहाँ पर इस प्रोग्राम में हिंदू मुस्लिम दोनों को बुलाया गया. मैं सबसे पहले हिंदू मुस्लिम भाइयों को ईद की मुबारकबाद देता हूँ और गुड़ी पाड़वे की भी शुभेच्छा देता हूँ. ये दोनों को मिलाकर प्रोग्राम करना ये हमारे हिंदुस्तान की गंगा जमुना तहजीब के नाम से मशहूर है. ये गंगा जमुना की तहजीब आज से नहीं, हिंदुस्तान के पहले पास से शुरू है और हमेशा शुरू रहेगी. बॉम्बे में, दिल्ली में इसके बड़े बड़े प्रोग्राम होते हैं जो हिंदू मुस्लिम एकता को आगे चलने के लिए हाथ लगा देते हैं. अभी वक्त कम होने के हिसाब से मैं सिर्फ ये कहूँगा कि ईद और दिवाली की खुशी जाओ